श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत अध्याय तिसरा भाग। या अध्यायात आपण बघणार आहोत ब्रह्मकमळाचे स्वरूप। या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने नागदोष निवारण होईल व संतान प्रतिबंधक दोष हे देखील निवारण होईल। तर अध्यायाला सुरुवात करूया। हिमालयातील काही महायोगी बद्री केदार तीर्थक्षेत्रातील बद्री नारायणाची ब्रह्मकमळे अर्पण करून पूजा करीत होते। ती बद्री नारायणाच्या चरणी वाहिलेली ब्रह्मकमळे श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणावर येऊन पडत। हे दृश्य आम्ही स्वतः नेत्रांनी पाहिले होते। पळणी स्वामींच्या त्या दिव्य वक्तव्याने मी अगदी भारावून गेलो। अंगी रोमांच उठू लागले। मी त्यांना विचारले, ब्रह्मकमळ म्हणजे काय? ते कोठे मिळतात? त्या फुलांनी पूजा केली असता श्री दत्तप्रभू संतुष्ट होतात असे आपल्या सांगण्यावरून कळाले। तरी कृपा करून आपण माझ्या शंकेचे समाधान करावे। ब्रह्मकमळाचे स्वरूप। माझ्या विनंतीला मान देऊन श्री पळणी स्वामी स्नेहपूर्ण नजरेने माझ्याकडे पाहत म्हणाले, श्री महाविष्णूंनी श्री सदाशिवाची ब्रह्मकमळाने पूजा केली होती। श्री विष्णूंच्या नाभीतील कमळांना सुद्धा ब्रह्मकमळ असेच म्हणतात। दिव्य लोकातील ब्रह्मकमळासमान भूमंडळातील हिमालयामध्ये हे कमळ सापडतात। सुमारे 12,000 फुटांवर हिमालयात वर्षातून एकदाच हे उमलते। अर्धरात्रीच्या वेळी हे फूल उमलते आणि उमलत असताना सभोवतालचा परिसर अद्भुत सुवासाने भरून जातो। हिमालयातील साधक महात्मे अशा ब्रह्मकमळाच्या शोधात असतात। शरद ऋतूपासून वसंत ऋतूपर्यंत हे बर्फामध्येच असतात। चैत्र मासाच्या आरंभी हे बर्फातून बाहेर पडते। ग्रीष्म ऋतूमध्ये याची विकासाची प्रक्रिया घडते। अमरनाथ मधील अमरेश्वर हिमलिंगाचे दर्शन श्रावण शुद्ध पौर्णिमेस होते आणि याच वेळी अर्धरात्री हे पूर्ण विकसित होऊन उमलते। हिमालयातच तपस्या करणाऱ्या तपस्वी सिद्ध पुरुषासाठी व साधकासाठी ही परमेश्वरी अद्भुत लीला होत असते। ब्रह्मकमळाच्या दर्शनाने सर्व पातकांचा नाश होतो। योग सिद्धीतील विघ्ने नष्ट होतात। या कमळाच्या दर्शनाने योगी, तपस्वी, सिद्ध पुरुष आपापल्या मार्गात उच्च स्थिती प्राप्त करतात। ज्या भक्तांच्या भाग्यात या ब्रह्मकमळाचे दर्शन असते त्या सर्वांचे दर्शन घेणे झाल्यावर हे कमळ अंतर्धान पावते। श्री पळणी स्वामी पुढे म्हणाले, बाबा शंकरा, मी 10 दिवस समाधीत बसण्याचे ठरविले आहे। दर्शन घेण्याच्या आर्त इच्छेने कोणी भक्त आल्यास माझी समाधीत भंग न पडू देता त्यांना शांतपणे दर्शन करावं। साप चावून मृत झालेले कोणी आल्यास त्यांना मी समाधीमध्ये असल्याचे सांगून मृतदेहास नदीच्या प्रवाहात अथवा जमिनीत पुरून ठेवावे अशी माझी आज्ञा आहे असे सांगावे। श्री पळणी स्वामी बसलेल्या आसनावर समाधीस्थ झाले। मी आणि माधव दोघे मिळून येणाऱ्या भक्तांना दुरून अत्यंत शांतपणे दर्शन घडवून आणीत होतो। दर्शनास आलेल्या काही भक्तांना तांदूळ, डाळ, पीठ असे साहित्य स्वामींना अर्पण करण्यासाठी आणले होते। ते पाहून माधवाने स्वयंपाक करण्याचे ठरविले। सरपणासाठी उपयोगात आणण्यासाठी त्याला जवळच पडलेले एक वाळलेले मोठे नारळाच्या झाडाचे पान दिसले। ते आणण्यासाठी तो त्या पानाजवळ गेला। त्याच्याबरोबर एक भक्त सुद्धा होता। माधवाने ते पान उचलून खांद्यावर ठेवले। इतक्यात त्या पानाखाली बसून विश्रांती घेत असलेला एक सर्प रागाने त्याला कडकडून चावला। त्या सर्पाचे विष एवढे दाहक होते की माधव तत्काळ काळा निळा होऊन मृत झाला व जमिनीवर पडला। दोघा तिघांनी मिळून त्याला गुहेजवळ आणले। ते दृश्य पाहून मी घाबरून गेलो। काय करावे ते सुचेना।
तेव्हा स्वामींच्या आदेशानुसार त्याला जमिनीत पुरून ठेवण्याचे ठरवून एक खड्डा खोदण्यास सुरुवात केली. इतर भक्तांनी मला मदत केली. त्या खड्ड्यात तो मृतदेह ठेवून मी आलो. तेवढ्यात तेथील गावातील काही लोक एका 17-18 वर्षाच्या सर्पदोषाने मृत झालेल्या मुलास घेऊन आले. प्रथम माधवाची दुर्घटना, नंतर ही दुसरी घटना पाहून मला रडू आवरेनासे झाले. मी कसेबसे त्यांना स्वामींची आज्ञा सांगितली. गावातील लोकांनी गुहेजवळच एक खड्डा खोदून त्या मुलास त्यात झोपविले. रोज स्वामींच्या दर्शनाला 3-4 लोक येत असत. त्यांना मी दर्शन घडवून आणीत असे. असे 10 दिवस गेले. 11व्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर श्री पळणीस्वामी आपल्या समाधीतून बाहेर आले आणि माधवा माधवा अशा हाका मारू लागले. मी रडत रडत झालेली घटना त्यांना सांगितली. स्वामींनी मला समजविले. त्यांनी योग दृष्टीने माझ्याकडे पाहिले. तेव्हा माझ्या पाठीच्या कण्यात थोडे चलनवलन झाल्यासारखे वाटले व ते दुखू लागले. नंतर पुन्हा एकदा अगदी प्रसन्न चित्ताने माझ्याकडे पाहिले आणि माझी सारी वेदना नष्ट झाली. स्वामी मला म्हणाले, बाबा शंकरा, माधवाला श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन स्थूल शरीराने होणार नव्हते. त्यामुळे त्याचे सूक्ष्म शरीर गेल्या 10 दिवसापासून कुरवपुरात असलेल्या श्रीचरणांच्या सान्निध्यात आहे. काही झाले तरी त्याची इच्छा पूर्ण झाली. श्रीपाद श्रीवल्लभांची लीला अगाध आहे. ती कोणी ओळखू शकत नाही. काळ, कर्म, कारण यांचे रहस्य कोणी जाणू शकत नाही. हेच खरे. ते केवळ स्वामीच जाणू शकतात. माधवाला पुन्हा स्थूल शरीरात आणण्याचे काम प्रभूंनी मजवर सोपविले आहे, असे श्री पळणीस्वामी म्हणाले. स्वामींच्या आदेशानुसार माधवाचा मृतदेह बाहेर काढून आणला व दक्षिणेकडील घनदाट असलेल्या ताडाच्या झाडाजवळ जाऊन मोठ्याने म्हटले, माधवास दंश केलेल्या नागराजा, श्रीपाद श्रीवल्लभांच्या आज्ञेनुसार तो पळणीस्वामींच्या जवळ यावे, अशी साद घातली. श्री पळणीस्वामींनी आपल्या वस्त्रातून 4 कवड्या काढल्या व त्या मृतदेहाच्या 4 बाजूस ठेवल्या. थोड्याच वेळात त्या कवड्या उंच उडाल्या व आकाशात 4 दिशांनी गेल्या. 5-10 मिनिटातच उत्तरेकडून एक साप आला. स्वामींच्या 4 कवड्या त्याच्या फण्यात रुतून बसल्या होत्या. त्यामुळे तो त्रस्त होऊन फुसफुस असा ध्वनी करीत होता. स्वामींनी माधवाच्या शरीरातील विष काढून घेण्यास सांगितले. सर्पदंश ज्या ठिकाणी झाला होता तेथूनच त्याने सर्व विष काढून घेतले. श्री पळणीस्वामींनी श्रीपाद श्रीवल्लभांना मनोमनी नमस्कार केला व त्या सर्पावर मंत्रोदक शिंपडले. तो सर्प स्वामींच्या पदकमळांना स्पर्श करून व त्यांना 3 प्रदक्षिणा घालून निघून गेला. मित्रांनो, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताच्या 3ऱ्या अध्यायाचा 3रा भाग इथेच समाप्त होतो. आता पुढच्या अध्यायात आपण बघणार आहोत श्री दत्त भक्तांना अन्नदान केल्याचे फळ, योग्य व्यक्तीस केलेल्या अन्नदानाचे फळ, श्रीपाद श्रीवल्लभांचा महिमा, नागलोकांचे वर्णन, श्री दत्तात्रेयाचा महामहिमा आणि असे भरपूर विषय. तर तो भाग बघायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा व आपला चॅनल सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत नमस्कार. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.